नमस्कार. तर आज आपण करणार आहोत रवा आणि बेसन याचे लाडू, रवा बेसन लाडू. त्यासाठी मी 3 वाट्या रवा घेतलेला आहे मी आणि 2 वाटी साखर घेतलेली. हे बेसन आहे ते मी 1 वाटी घेतलेले आणि हे तूप ते मी साधारण पाऊण वाटी घेतलेलं आहे. आणि याच्यात मी बदाम, मनुके आणि विलायची घेतलेली आहे. तर आता आपण करायला घेऊया. ही मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात तूप टाकून घेत आहोत. तूप सर्व एकत्र टाकायचं नाही, थोडं थोडं तूप टाकायचं आहे. कधी कधी तूप आपल्याला जास्तही लागू शकतं आणि कधी कधी कमीही लागू शकतं. त्याच्यामुळे थोडं थोडं तूप टाकायचं आपल्याला. आता आपण भाजून घेऊया रवा. रवा भाजताना नेहमी मीडियम गॅसवरच भाजायचं आहे. जास्त मोठाही नाही आणि जास्त बारीकही नाही. आपला रवा साधारण थोडासा भाजत आलेला आहे. आता आपण थोडंसं त्याच्यात अजून तूप टाकून घेऊया. वाटलंच तर बघते पहिल्यांदा मी लागतं का त्याला. थोडंसं लागेलच. हां, टाकून घेते मी तूप. तुपामध्ये केलेले लाडू चवीलाही छान होतात. वनस्पती तूपही तुम्ही वापरू शकता, पण गावरान तुपात केलेले लाडू छानच होतात. आता आपले हे रवा भाजून झालेले ह्या पाटीमध्ये मी काढून घेते. सर्व रवा काढून घेते मी आता त्यात. आणि त्याच आता कढईमध्ये मी थोडं तूप टाकून बेसन भाजून घेते. बेसन भाजताना सुद्धा आपण गॅसची आच मिडियमच ठेवायचे. त्यालाही जास्त फुल करायचे नाही, नाहीतर बेसन खाली तळसेल आपलं. त्याच्यामध्ये सुद्धा लागेल असंच तूप टाकायचं आहे. माझं बेसन आता छान असं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघा. त्याच्यातच मी हे बदाम आहेत आणि विलायची मी सोलून घेतलेली आहे बारीक करून, त्याच्यातच टाकलेली आहे. आता ती सुद्धा मी याच्यात टाकून घेते. आता हे आपलं दोन्ही छान भाजून झालेलं आहे आपलं.
बेसन एकदम छान फुललं आहे आपलं. आता मी हे त्याच पाटीमध्ये काढून घेते. आणि हे बेसन त्या रव्यात काढून घेतल्यानंतर आपण पाक करायला घेऊया. पाक करताना मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे. त्याच वाटीने मी आता 2 वाट्या पाणी घेते. साखर टाकून घेते मी आता. छान अशी हलवून घ्यायची. साखर जास्त काळी वगैरे असेल तर त्याच्यात थोडंसं लिंबू वगैरे पिळल्यानंतर सुद्धा पांढरा शुभ्र आपला पाक तयार होतो. छान पाक करून घेऊया. हा पाक माझा करून झालेला आहे. माझ्याकडून एक शूट करायचं राहिलं. मी हा पाक होताना त्याच्यात थोडीशी किंचितशी हळद टाकलेली आहे. त्याच्यामुळे हा छान पिवळा रंग आलेला आहे. कोणताही कलर मी टाकलेला नाही. आपण पाक झालाय का चेक करूया. थोडा होईलच आता. होत आलेला आहे पाक माझा. झालेला आहे आपला पाक. मी पुन्हा एकदा चेक करते. झालं आहे. जास्त घट्ट करायचं नाही. आता मी त्याच्यात त्या रव्याच्या बॅटरमध्ये आणि बेसनच्या ओतून घेते तो. मिक्स करून घ्यायचा छानपैकी. अगदी मऊ होईस्तोपर्यंत छान मिक्स करायचा. तुम्हाला हे आता सध्या पातळ वाटत असेल, पण बिलकुल पातळ होत नाही ते. हे अर्धा तासभर असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अर्धा तासभर असं ठेवून दिलं का छान एक जीव होतं, मिळून येतं ते. ह्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही, नाहीतर ते कडक होऊन जातं. आता मी हे छान मिक्स करून ठेवून देते. आता तुम्हाला दाखवते मी अर्ध्याभर तासाने हे. हे बघा छान मिक्स झालेलं आहे. आणि घट्ट किती झाले तुम्ही बघा. मगाशी किती ते पातळ वाटत होतं. झाले ना एकजीव. आता ह्याचे आपण एक चांगलं मिक्स करून घ्यायचं. छान असे मिक्स झाल्यानंतर लाडू वळून घ्यायचेत आपल्याला. आता मी छान मिक्स केले. आता लाडू वळते बघा, तुम्हाला दाखवते मी. बिलकुलही कुठेही पातळ राहिलं नाही. एक जीव मस्त झालेलं आहे. मात्र अर्धा तास कंपल्सरी ठेवायचं ते. मगाशी जे मी बेदाणे घेतले होते ते मी आता लावून घेते. अगदी सोप्या पद्धतीने छान होतात हे लाडू.
बघा तुम्ही. छान गरगरीत लाडू आपला तयार आहे. तुम्हाला अजून एक करून दाखवते मी. हे बघा, आहेत ना करायला आणि खायला सुद्धा छान. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बघा ट्राय करून, खूप छान होतात. चला आता आपण आपल्या देवबाप्पाला देऊया. कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.